मित्रांनो, मी उदय पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत। मित्रांनो, थंबनेल पाहितलं, टायटल वाचलं हो मित्रांनो, सामान्य गहू उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्त्वाची अपडेट की आता देशांतर्गत बाजारामध्ये इथून पुढे गव्हाच्या भावात येणार आहे प्रचंड तेजी। होय मित्रांनो, ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्त्वाची अपडेट आहे की आता देशांतर्गत बाजारामध्ये इथून पुढे गव्हाच्या भावात येणार आहे प्रचंड तेजी। पण इथून पुढे आता देशांतर्गत बाजारामध्ये असं काय घडणार आहे की ज्यामुळे इथून पुढे आता देशांतर्गत बाजारामध्ये गव्हाच्या भावात येणार आहे प्रचंड तेजी। या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा। हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा। जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा। सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा, यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो। तर बघा मित्रांनो, सामान्य गहू उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्त्वाची अपडेट की आता देशांतर्गत बाजारामध्ये गव्हाच्या भावात इथून पुढे येणार आहे प्रचंड तेजी। पण इथून पुढे आता देशांतर्गत बाजारामध्ये असं काय घडणार आहे की ज्यामुळे इथून पुढे आता देशांतर्गत बाजारामध्ये गव्हाच्या भावात येणार आहे प्रचंड तेजी। या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी सध्या देशांतर्गत बाजारामध्ये गव्हाची बाजारभाव पातळी काय आहे, सध्या देशांतर्गत बाजारामध्ये गव्हाची मागणी आणि पुरवठ्याची स्थिती कशी आहे आणि याचा परिणाम आता देशांतर्गत बाजारामध्ये भविष्यात गव्हाच्या भावावरती कसा होणार आणि गव्हाच्या भावात जी प्रचंड तेजी येणार आहे, या तेजीमध्ये गव्हाचा भाव अखेर कुठून कुठपर्यंत पोहोचणार। तर बघा मित्रांनो, सध्याच्या कंडिशनला गव्हाच्या बाजारभावाचा विचार केला तर सध्याच्या कंडिशनला जो गव्हाचा बाजारभाव आहे तो आहे मित्रांनो 2400 ते 3000च्या दरम्यान। आणि गव्हाच्या बाजारभाव पातळीचा विचार केला तर लक्षात घ्या, ही बाजारभाव पातळी सरकारच्या हमी भावापेक्षा जास्त आहे। यामागचं कारण म्हणजे सरकारकडे गव्हाचा शिल्लक साठा अत्यंत कमी आहे। आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, मागच्या कित्येक दशकांमध्ये या ठिकाणी गव्हाचा तुटवडा हा सर्वात जास्त आहे। यामुळे लक्षात घ्या की मागच्या 2 वर्षात काही गव्हाचं उत्पादन जास्त झालं नाही, म्हणून भविष्यात मागणी पुरवठ्यात तफावत निर्माण होणार। निवडणुका संपेपर्यंत गव्हाचा बाजारभाव तुम्हाला जास्त तेजी दाखवणार नाही, पण एकदा निवडणुका संपल्या की गव्हाच्या बाजारभावात या ठिकाणी प्रचंड तेजी येणार आहे। आणि या तेजीमध्ये गव्हाचा भाव सुरुवातीला 3200 पार, त्यानंतर 3500 आणि भूतोन भविष्याती तेजी दाखवत जर 4000 पर्यंत देखील गेला तरी आश्चर्य वाटायला नको, असं या ठिकाणी जाणकारांचं स्पष्ट मत आहे। मी किरकोळ बाजाराचा या ठिकाणी आढावा घेतलाय मित्रांनो, म्हणून लक्षात घ्या की जे आपले होलसेल बाजार आहेत तिथं 3500 पर्यंत येऊ शकतो, पण किरकोळ दर हे 4000 पर्यंत जाऊ शकतात। मग अशा परिस्थितीत आपण काय करायचं, एकच गोष्ट लक्षात ठेवायचं की भविष्यात गव्हाच्या भावात येणार भाव प्रचंड तेजी, तर मग तात्काळ आपण घाईनं गडबडीनं सध्या गहू विकायचा नाही। गव्हाचा शिल्लक साठा ठेवा आणि पावसाळ्यात आणि दिवाळीच्या तोंडावर जेव्हा गव्हाची पेरणी होती तेव्हा गहू विका, तुम्हाला चांगला दर मिळू शकतो। बस एवढी आपणास विनंती, कारण देशामध्ये गव्हाचा शिल्लक साठा यंदा फार कमी राहण्याची शक्यता आहे। आता भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये गव्हाचे बाजारभाव कसे राहणार याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आपलं आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र।
आवडला असणार हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा, सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा, सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा, यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो। तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूबच्या शेती मित्रावर मिळत राहील। तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार।